महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017. मतदार राजा. मतदान हा लोकशाहीतला सर्वश्रेष्ठ हक्क. केवळ मतदान कसं करायचं हे माहीत नाही म्हणून आपल्या हक्कापासून दूर जाऊ नका. आपल्या आवडत्या पक्षाचे उमेदवार आपणच निवडा. लक्षात ठेवा, 21 फेब्रुवारीला आपल्याला मतदान करून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना निवडून आणायचे. हा व्हिडिओ नक्की पहा. त्यात दाखवल्याप्रमाणे तुम्ही मतदान केलं तर तुमचे सर्व उमेदवार नक्कीच नगरसेवक बनणार. यंदाची निवडणूक आहे प्रभाग पद्धतीनं, त्यामुळे यावेळी तुम्हाला 4 मतं द्यावी लागणार आहेत. हे तुमचं मतदान केंद्र. आमच्याकडून आलेली तुमचं मतदान केंद्र, यादी क्रमांक आणि मतदार यादीतला क्रमांक लिहिलेली स्लिप तुम्हाला मिळाली असेलच. ही स्लिप आणि मतदान ओळखपत्र किंवा सरकारनं दिलेलं तुमचं छायाचित्र असलेलं ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर जा. मतदान केंद्रावरची सुरुवातीची प्रक्रिया पार पडली की तुम्ही तुमच्या मतदान बूथमध्ये पोहोचाल. तिथे असतील मतदान यंत्र. यातलं पहिलं यंत्र आहे अ गटाचं. तिथे आपल्याला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबायचंय. तुमचं मत नोंदलं जाईल. पुढचं यंत्र आहे ब गटाचं. तिथे आपल्याला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबायचंय. तुमचं मत नोंदलं जाईल. तिसऱ्या यंत्राकडे म्हणजे क गटाच्या यंत्राकडे आपल्याला जायचंय. तिथलं कमळ हे बटन दाबलं की शेवटचं आणि चौथं यंत्र असेल ड गटासाठीचं. कमळ हे बटन दाबलं की तुमचं मतदान पूर्ण झालं. लक्षात ठेवा, 4ही गटाचे प्रत्येकी एक बटन दाबल्याखेरीज तुमचं मतदान पूर्ण होणार नाही. कृपया आपलं अमूल्य मत वाया जाणार नाही याची काळजी घ्या. आपल्याला 4ही बटणं दाबल्यानंतर एकदा बीपचा आवाज येईल. तुम्ही आपल्या कमळ चिन्हाची 4ही बटणं दाबून आपल्या विकासाची हमी मिळवली आहे याचा विश्वास बाळगा. मतदान यंत्रावरचं कमळाचं चिन्ह